नमस्कार। आज मी बनवणार आहे बंगालची फेमस मिठाई मिष्टी दही। खूप छान रेसिपी आहे, खूप स्वादिष्ट असते आणि एकदम आसान रेसिपी आहे। चला तर बनवूया। तर सर्वप्रथम ना आपल्याला इथे दही कपड्यात बांधून ठेवायची आहे, सुती कपड्यामध्ये। तर इथे मी छोटी वाटी दही घेतलेली आहे। ते मी आता सुती कपड्यामध्ये 2 ते 3 तासासाठी बांधून ठेवणार आहे, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी निघून जायला हवं। तर हे बघा, मी ते सुती हातरुमाल घेतलेला होता आणि आता हे मी 2 तासासाठी बांधून ठेवणार आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 1 तासासाठी ठेवून दिला तरी चालेल। आता इथे मी अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेला आहे। फुल फॅटच दूध घ्यायचं आहे यासाठी, आणि एक जाडसर भांडं घ्यायचं आहे, म्हणजे दूध खाली लागायला नको म्हणून जाडसरच भांडं घ्यायचं। आणि दूध तुम्ही तुमच्या चवीनुसार, म्हणजे तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी अर्धा लिटर घेतलेला आहे। आता गॅस बारीक करायचा आहे आणि दूध उकळत ठेवायचं आहे, म्हणजे ते आपल्याला आटवून अर्ध करायचं आहे। तर हे बघा, दूध आपलं उकळलेलं आहे। चमचा फिरवतच राहायचं, नाहीतर दूध वरती येऊन ओतायची शक्यता असते। म्हणून आता गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे आणि दूध आटून द्यायचं आहे। मध्ये मध्ये चमचा फिरवूनच ठेवायचा आहे। हे बघा, फिरवतच राहायचं आहे। आता आपल्याला दूध एकदम अर्ध करायचं आहे। हे बघा, क्वांटिटी कमी झालेली आहे। आता काय करायचं, साखरेचं कॅरेमल बनवूया। तर इथे मी जवळजवळ एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली फिरवतच राहायचं आहे, चमचा मारतच राहायचं आहे, नाहीतर म्हणजे जळायची शक्यता असते साखर। अहो आलेले मला मदत करायला, मी सांगितलं नको, तुम्ही नका करू, नाहीतर ते काय भलतंच व्हायचं। तर हे बघा, कंटिन्युअसली असं चमचा फिरवतच राहायचं आहे जोपर्यंत छान असा पाक व्यवस्थित तयार होत नाही तोपर्यंत। तर हे बघा, साखर छान अशी विरघळलेली आहे, मस्त पाक झालेला आहे। आता त्यामध्ये अर्धा कप आणि नाहीतर अर्धी वाटी दूध ॲड करायचं आहे आणि फटाफट फिरवून घ्यायचं आहे, नाहीतर गुठळ्या व्हायची शक्यता असते। गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि दुधात म्हणजे कॅरेमलमध्ये, साखरेच्या कॅरेमलमध्ये दूध छान असं मिक्स करायचं आहे। ठीक आहे। आता हे मिश्रण आपल्या हे आटवलेलं दूध आहे ना त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, छान असं दुधामध्ये हे साखरेचं कॅरेमल मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध थोडंसं थंड करायला ठेवायचं। एकदम थंड करायचं नाहीये, फक्त कोमट होईपर्यंत ठेवून द्यायचं, साईडला ठेवून द्यायचं। तर आता हे दूध आपलं छान असं कोमट झालेलं आहे। आता आपण दही पाहूया। तर दही मी 2 तासासाठी ठेवली होती। तर हे बघा, पाणी निघालेलं आहे दहीमधलं आणि दही मस्त घट्ट झालेली आहे। हे बघा, डिश प्रमाणे झालेली आहे। त्यावरती मी एक वजन ठेवलं होतं भांडं। तर हे बघा, पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि मस्त घट्ट झालेली आहे दही। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 1 तास ठेवली ना तरी चालेल, नाहीतर 2-3 तासमध्ये एकदम छान अशी घट्ट होते। आता हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला, छान अशी दही फेटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं मी कोमट अर्धी वाटी दूध ॲड करत आहे। हे बघा, थोडंसं दूध मी त्यामधलंच ठेवलं होतं साईडला। तर ते दूध ॲड करायचं आहे आणि छान असं दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त क्रीमी टेक्स्चर यायला हवं। तर हे आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता ही दही, हे आपलं कोमट दूध आहे ना त्यामध्ये मिक्स करायची आहे, त्यामध्ये ॲड करून घेऊया। हे सर्व पूर्ण दही ॲड करायची आहे, म्हणजे छान अशी मिष्टी दही जमायला व्यवस्थित, म्हणजे सुलभ होते। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। तर हे बघा, दुधामध्ये दही छान मिक्स झालेली आहे। आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये, म्हणजे मातीच्या भांड्यामध्येच जमवायची आहे। मातीच्या भांड्यामध्ये छान अशी ही दही जमते। तर इथे मी मटका कुल्फीचे मटके ठेवले होते, छोटे छोटे होते मटके, ते ठेवले होते, म्हणजे होते आमच्या घरी। तर त्यामध्येच मी दही आता जमवणार आहे। तर एकदम पूर्ण फुल भरायचे नाहीये, थोडंसं गॅप ठेवून द्यायचं आहे। हे बघा, आणि हे आता एकदम व्यवस्थित घट्ट झाकण लावून 8 ते 10 तासासाठी गरम जागेत ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये नाही, गरम जागेमध्ये ठेवायचं आहे। तर आता हे सर्व आपण मटके भरून घेऊया। आणि तुमच्याकडे जर मातीचं काही भांडं नसेल ना तर तुम्ही काचेची भांडी घेतली तरी चालेल, त्यामध्ये सुद्धा छान अशी दही जमते। हे बघा, माझ्याकडे दूध जास्त झालेलं, तर मी अशी काचेच्या वाट्या होत्या त्या सुद्धा भरून ठेवल्या होत्या। आणि आता 8 ते 10 तासासाठी म्हणजे गरम जागेत ठेवून द्यायचं आहे। तर मी 12 तास ठेवले होते आणि मी ओव्हनमध्ये ठेवले होते। ओव्हन चालू केला नव्हता, ओव्हन बंदच होता आणि त्यामध्ये मी ठेवले होते। तर हे बघा, आपण चेक करूया दही घट्ट झाले की नाही। तर हे बघा, 12 तासाने मस्त दही घट्ट झालेली होती। हे बघा,
आणि तुम्हाला जर वाटलं की दही नाही घट्ट झाली तर काय करायचं, एक आयडिया सांगते. फ्रीजरमध्ये 15 मिनिटासाठी ठेवून द्या. फ्रीजरमध्ये जास्त नका, फक्त 15 मिनिटासाठी ठेवून द्या. छान अशी घट्ट होईल दही. ठीक आहे, जास्त ठेवू नका, नाही तर ते आईस्क्रीम सारखं होऊन जाईल. तर ही ट्रिक वापरा जर तुमची दही घट्ट झाली नाही तर. पण हे बघा, छान ही दही 12 तासमध्ये मस्त घट्ट झाली होती. तर तुम्हाला दाखवते कसं टेक्स्चर आलेलं, एकदम मस्त आणि टेस्टला पण खूप छान होतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा पिया मस्त राहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.